धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी यांची तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमताने निवड। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील। धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या विशेष सभेत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। महापौर पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून देखील उमेदवारी देण्यात आली होती, तसेच एमआयने देखील आपली उमेदवारी दिले होते। मात्र यावेळी अर्ज माघारीच्या वेळी शिवसेना राष्ट्रवादीसह एमआयएमने आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने मतदार प्रक्रिया पार पडली। यावेळी हात उंचावून झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून अपक्ष उमेदवार असलेले रऊफ पठाण यांनी मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले। भाजपाची एकहाती सत्ता महापालिकेत असून तब्बल 50 नगरसेवकांच्या एकमताने मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि आयुक्त नितीन कापडनीस यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला। शहरातील नागरिक समस्या सोडवण्यासह मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा शहरात अतिशय गंभीर असून तो लवकरात लवकर सोडवला जाईल असं आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी दिले। एमटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। आज भारतीय जनता पार्टी के जो वरिष्ठ नेता, सभी के लाडले मुख्यमंत्री देवा भाऊ, उसी तरह हमारे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान जी, उसी तरह हमारे नामदार गिरीश भाऊ महाजन जी, सभी के दमदार नेता पालक मंत्री जय कुमार रावल भाऊ जी, धर्म योद्धा अनूप अग्रवाल जी और हमारे कर्तव्य दक्ष जिला अध्यक्ष गजू भाऊ अंपड़कर और यहाँ पर उपस्थित सभी नगर सेवक नगर सेविका, जिन्होंने पक्ष श्रेष्ठी ने जिन्होंने मुझे इतने बड़े पद का मान दिया है, और वो मेरी जो नागरिक है, नागरिकों ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है, उनके विश्वास में मैं कभी तड़ा पड़ने नहीं दूंगी। सबसे पहले जो स्वच्छता है धुलिया शहर में, स्वच्छता के ऊपर मेरा पूरा ध्यान रहेगा। नागरिक सुविधा पर मैं हमेशा मेरा ध्यान रहेगा। उसके बाद जो कि कई महीनों से यहाँ पे जो हमारे धुलिया शहर में कुत्तों का जो उधम मचा हुआ है, उसके तरफ भी मैं मेरा पूरा ध्यान रहेगा। और मैं आज यहाँ पे गुहारी देना चाहूंगी कि मेरी गौर गरीब जनता ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है, और जो उनके वजह से और जो हमारे पक्ष श्रेष्ठी भाजपा के, उन्होंने मेरे ऊपर इतनी बड़ी जवाबदारी डाली है, और वो संधि का मैं सोना करके दिखाऊंगी। इतना कहकर यांना 13 मतं मिळाली आहेत। परदेशी मायादेवी महादेव यांना 50 मतं मिळाली आहेत। हसीना बानो साजिद अली अन्सारी यांना 10 आणि एक तटस्थ उमेदवार असे 74 मतं झाले आहेत। आणि मी भाग्यश्री विस्पुते पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे जाहीर करते की परदेशी मायादेवी महादेव यांना सर्वात जास्त 50 मते मिळून धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची रितसर निवड झाली। तसेच उपमहापौर पदासाठी 74 लोकांनी मतदान केलंय। त्यापैकी उमेदवार आहेत अन्सारी इरफान अहमद फजल रहमान, त्यांना टोटल 13 मत मिळाली आहेत। पठाण अमीर असलम यांना 10, पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल यांना 50 आणि एक तटस्थ मतदान असे एकूण मतदान 74 झाले आहेत। आणि पीठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल यांना सर्वात जास्त 50 मतदान मिळाल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी त्यांचं निवडून आले आहे असं मी जाहीर करते। थँक्यू सो मच।